महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे 2019 मध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीप्रमाणे 43 उमेदवारांची लेखी परीक्षा, संगणकीकृत वाहन चालक चाचणी प्रशिक्षण, मेडिकल सर्व झालं, मात्र अद्याप 4 वर्षापासून त्यांना सेवेचं नियुक्तीपत्र सोलापूर आगाराकडून दिलं नसल्याची माहिती मिळाल्यावर सकल मराठा समाजानं पाठपुरावा केल्यानंतर त्यांना न्याय मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे। या 43 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली नसल्याची तक्रार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सकल मराठा समाजाचे माऊली पवार यांनी केली होती। त्यानुसार पवार यांनी त्याबाबतचा पाठपुरावा केल्यानं तब्बल 1 वर्षानंतर या सर्व उमेदवारांना न्याय मिळालाय। मंगळवारी दिनांक 9 जानेवारी रोजी 43 उमेदवारांना महामंडळाकडून नियुक्तीपत्र मिळणार आहे। या कर्मचाऱ्यांना त्वरित नियुक्तीपत्र देण्याबाबत अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी पाठपुरावा करून त्यांना न्याय द्यावा असंही पालकमंत्री पाटील यांनी सांगितलं होतं। आमदार कल्याण शेट्टी व माऊली पवार यांनी याबाबत पाठपुरावा केला। इतकेच काय तर पवार हे एसटी महामंडळाच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयातील अधिकाऱ्यांना आणि पुण्यातील अधिकाऱ्यांशी देखील त्यांनी चर्चा केली होती। या 43 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येणार असल्यानं पवार यांच्याकडे येऊन त्यांनी आपला आनंद द्विगुणित केला। यावेळी माऊली पवारसह सकल मराठा समाजाचे नेते राजनभाऊ जाधव, नानासाहेब काळे, प्रकाश डांगे, प्रशांत देशमुख, विनोद भोसले, प्राध्यापक गणेश देशमुख, बाबा डोंगरे आदी जण उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।